त्यांना व्हावा हाच त्याच्यामागचा हेतू आहे. खरं पुरणताई, आज महाराष्ट्र कोणत्या विचारधारेवरती पुढची वाटचाल करेल हे ठरवणारी निवडणूक आहे असं अमित शहा यांनी म्हटलंय. मुळातच निवडणुकीमध्ये मतदान करताना मतदार विचारधारेचा कितपत विचार करतात? खूप चांगला प्रश्न आहे हा. खरं तर विचारधारेला मतदान केलं जाणं महाराष्ट्रासारख्या वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या राज्यातही सध्या दुरापास्त होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. मतदारांना मिळणारी प्रलोभनं हा वाईट शब्द आहे, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाणारी आश्वासनं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने दिली झालेली पॅकेजेस, या सगळ्याचा मतदारांवर फार परिणाम होतो आहे असं गेल्या काही वर्षातलं चित्र आहे. यात मतदारांना दोष देऊन चालणार नाही. एवढ्यासाठी कारण नेत्यांची संपत्ती 5 वर्षात किती पटीने वाढते हे मतदार बघतायत. आणि मग जर नागरी सुविधा, त्यांच्या जीवनमरणाचे प्रश्न याच्याशी जर काही राजकारणाचा संबंधच नसेल तर मिळतंय ते घ्या, विचारधारेचा नंतर बघू, अशी एक वृत्ती समाजाच्या काही घटकांमध्ये शिरली आहे की काय असा विचार करायची वेळ आली आहे. अमित शहा यांचं विधान मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं, कारण देशात महाराष्ट्रातली निवडणूक ही नरेटिव्ह कोणत्या दिशेला जाणार आहे याची चुळूक दाखवणारी आहे. झारखंडमध्येही मतदान झालं आहे. हरियाणाचे लोकसभेनंतर निकाल लागले आहेत. हरियाणाने भाजपला कौल दिला आहे, पण ते छोटं राज्य आहे. महाराष्ट्र ही वैचारिक संघर्षाची भूमी आहे, कारण इथे हिंदुत्वाच्या आधीपासून हिंदुत्वाला पर्याय न मानता एका वेगळ्या पद्धतीचा सामाजिक विचार करणारी विचारधारा फार मोठ्या प्रमाणात होती. पश्चिम महाराष्ट्रात, त्यानंतर पुण्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सांस्कृतिक राजधानीतून ही विचारधारा देशभर सर्वत्र गेली होती. याला छेद द्यायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणांनी 95 साली केला होता. त्यावेळेला अपक्षांच्या मदतीनं सरकार आलं होतं. 14 पासून मात्र जे वेगळं वातावरण आलेलं आहे ते वेगळं वातावरण हाच या देशाचा स्वर आहे का हे महाराष्ट्राची निवडणूक ठरवणार आहे. आणि त्यामुळे बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, या सगळ्या नाऱ्यानंतर आता यातला सर्वाधिक उच्चभ्रू विचाराचा नारा अमित शहांनी दिला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या विचारधारेला महाराष्ट्र मतदान करणार आहे हे दिसणार आहे. हीच खरं तर महाराष्ट्राची लढाई आहे. एकीकडे फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि दुसरीकडे हिंदुत्वाचा गजर. खरं तर हे दोन्हीही विचार परस्परांना छेद देणारे नाहीत, पण दोन्ही छावण्यांनी ज्या पद्धतीने पोझिंग केलेलं आहे स्वतःचं, त्यामुळे हा संघर्ष जबरदस्त झालेला आहे. या संघर्षाचे बळी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातलं आंदोलन आहे. आणि त्यामुळेच निवडून येऊनही मी पुन्हा येईन तर त्यांना जनतेने पुन्हा एकदा कौल दिला होता, कारण तेव्हा युती होती. या सगळ्या परिप्रेक्षामध्ये पुढची निवडणूक कशी असेल याकडे बघावं लागणार आहे. लोकसभा निकालांनी या मांडणीला महाराष्ट्रात छेद दिला गेला होता हे स्पष्ट आहे. हिंदुत्वाला स्पष्ट नकार दिला गेला होता आणि दलित अल्पसंख्याकांच्या एका वेगळ्या नरेटिव्हमुळे महाराष्ट्रातले निकाल बदलले होते. आता अमित शहा पुन्हा ते स्मरण करून देऊ इच्छित आहेत आणि विचार परिवाराच्या सहाय्याने महाराष्ट्रातली अत्यंत महत्त्वाची सत्ता पुन्हा एकदा राखू पाहत आहेत. नक्की जनतेच्या मनात काय आहे हे 20 तारखेला यंत्रात जाणार आहे आणि 23 तारखेला आपल्या समोर येणार आहे. शैलेंद्रजी, भाजपाचा नेहमीच एक प्रयत्न असतो की निवडणूक ज्या